दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मग काल एक व्हॉट्सअपवर मी एक गोष्ट वाचली. त्यामध्ये एक गरीब स्त्री आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे शिकवते. ती खूप कष्ट करते, आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे शिकवते. तो मुलगा शिकतो आणि परदेशामध्ये नोकरीसाठी जातो आणि त्या ठिकाणी त्याला परदेशामध्ये एका चांगल्या पगाराची त्याला नोकरी मिळते. जाताना तो काहीतरी आपल्या आईला पैसे देऊन गेलेला असतो, परंतु हळूहळू हे पैसे संपतात आणि मग आता काय करावं तिला सुचत नाही आणि शेवटी ती भीक मागायला लागते. आणि एका ठिकाणी भीक मागत असताना एक मनुष्य तिला बघतो आणि त्या ठिकाणी तिची जाऊन तो विचारपूस करतो की तुम्ही कोण आहात, का आहे, तुमचं घरी कोण नाही आहे का. ती वृद्ध स्त्री त्याला सांगते की नाही, माझा मुलगा आहे आणि तो परदेशामध्ये नोकरी करत आहे. हा मनुष्य विचारतो मग तो तुम्हाला काही पाठवत नाही का, पैसे वगैरे, तो तुमची काही काळजी घेत नाही का. आणि ती स्त्री त्याला सांगते नाही, त्याला माझी खूप काळजी आहे, कारण दर महिन्याला तो मला पत्र पाठवतो, पण त्या पत्राबरोबर तो एक रंगीत असा नक्षीदार कागद मला पाठवतो. ते का आहे मला माहिती नाही, पण तो दर महिन्याला मला ते पाठवतो. आणि ह्या माणसाला थोडी उत्सुकता वाटते आणि तो सांगतो चला मला तुमच्या घरी घेऊन जा. आणि ती वृद्ध स्त्री त्या माणसाला आपल्या घरी घेऊन जाते आणि त्या ठिकाणी ते त्याला पत्र वगैरे दाखवते आणि तो सांगतो ते रंगीत कागद का आहे मला बघू द्या. ज्यावेळेस तो हातात घेतो ते रंगीत कागद, त्यावेळेस त्याला खूप आश्चर्य वाटतं, कारण ते $100 डिमांड ड्राफ्ट असतात. दर महिन्याला तिचा मुलगा तिला $100 डिमांड ड्राफ्ट पाठवत असतो. आजच्या काळामध्ये त्याची जर आपण व्हॅल्यू काढली किंवा किंमत काढली तर जवळजवळ ₹10,000 असेल. आणि तो त्या स्त्रीला समजावून सांगतो की हे का आहे, हे डिमांड ड्राफ्ट म्हणजे का आहे, हे पैसे आहेत जे तुला त्यांनी पाठवलेले आहे, तुला बँकेत जाऊन ते त्या ठिकाणी डिपॉझिट करावे लागणार आहे. देव, आमचं जीवनसुद्धा असंच आहे. देवाने आम्हाला अनेक आशीर्वाद दिलेले आहेत, परंतु आम्हाला ते शोधता येत नाही, आम्ही त्याला आम्हाला ते माहिती नाही. त्यापैकी एक म्हणजे आमचं पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र जे आहे ह्याच्या प्रत्येक वचन आणि प्रत्येक पान जे आहे हे डिमांड ड्राफ्ट आहे. आम्हाला ते आमच्या इथं आणि हृदयामध्ये इनकॅश करायला पाहिजे. आम्ही वचनाच्या दृष्टीने, आम्ही देवाच्या वचनाच्या दृष्टीने खूप श्रीमंत आहोत, कारण आमच्याकडे डिमांड ड्राफ्टचं पूर्ण पुस्तक आहे, परंतु आम्ही त्याचा उपयोग करत नाही. आम्ही संकटात असतो, परीक्षेत असतो, त्यावेळेस इतर ठिकाणी डोकं टेकायला जातो, परंतु आम्ही देवाकडे वळत नाही. त्यांनी जे आशीर्वाद दिलेले आहेत, त्याचं जे वचन आहे ते आम्ही वाचत नाही आणि आम्ही शेवटी गरीबच राहतो. आम्हाला ते देवाचं वचन जे आहे इनकॅश करायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 119 आणि 18वं वचन बघा. Psalm 119 and verse 18. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.